CR7 मेन्स सलून. आता तुमच्या केसांना हवी तशी स्टाईल द्या फक्त CR7 मेन्स सलून मध्ये. एकदा अवश्य भेट द्या. फॉरेस्ट नियर कुमार चौक, रेल्वे लाईन, सोलापूर. महापालिकेच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता BOTवर देण्यास वंचित बहुजन आघाडीने तीव्र विरोध केला आहे. शाळा नको, तुमचा महापौर बंगला विका, अशी टीका देखील वंचित बहुजन आघाडीने केली आहे. BOT तत्वाच्या नावाखाली शहरातील महापालिकेच्या शाळा व मोक्याच्या सार्वजनिक जागा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुढे आणला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापौर शाळा विकू नका, महापौर शाळा विकू नका, विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका, महापौर शाळा विकू नका, महापौर शाळा विकू नका, विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. माननीय महापौर साहेबांनी सोलापूर महानगरपालिकेचे जे भाजप भारतीय जनता पार्टीचे महापौर आहेत त्यांनी परवा एक निर्णय घेतला. 2 ओळीचाच प्रस्ताव मांडला आणि त्याच्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा असतील, इथले बगीचे असतील, इथले मैदान असतील, हे युवकांचे भविष्य घडवणारे या सगळ्या वास्तू लिलाव करायच्या, विकायच्या, BOT तत्वावर भाड्याने द्यायचा, अशा पद्धतीचा प्रस्ताव या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या पटलावर मांडला. खऱ्या अर्थानं हा या महापौरांचा निषेध आहे. कारण आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसताना महापौर असा उलट्या खोपडीचा निर्णय कसा काय घेऊ शकतात, यासाठी आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना जाब विचारण्यासाठी आलो आहोत. त्यांना पाटी आणि पेन्सिल या ठिकाणी गिफ्ट देण्यासाठी आलेलो आहोत. महत्वाची गोष्ट एकीकडे आहे की पाणी पुरवठा सातत्याने सोलापूरला मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी पाणी पुरवठ्याची जी योजना आहे त्यासाठी स्वनिधी जो या ठिकाणी महानगरपालिकेला गोळा करायचा आहे, तो सोलापूर महानगरपालिकेची जागा आणि मालमत्ता विकून गोळा करायचा, असा मानस, असा दृष्ट हेतू इथल्या महापौरांनी या ठिकाणी दिलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी या प्रस्तावाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि इथल्या सत्ताधारी आणि विरोधकांना एकच सांगतो की सोलापूर महानगरपालिकेतील शाळा असतील, मैदाने असतील आणि इथल्या ज्या काही वास्तू असतील त्या जर BOT तत्वावर अथवा भाडे तत्वावर देण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुमच्या खासगी मालमत्ता आणि प्रॉपर्टी विका आणि या सोलापूरच्या सत्कर्मी लावा. महत्वाची गोष्ट ही आहे महापौर साहेब, तुमचा बंगला विकून या ठिकाणी तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं पाहिजे होतं. इथल्याच विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही आणि फक्त 80 विद्यार्थी आहेत असा ठराव पास करून फक्त 80 विद्यार्थी शिकतात हे बोलून इथल्या महानगरपालिकेत शाळा लिलावात काढायच्या, BOTत काढायच्या आणि व्यावसायिकाच्या, बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालायच्या. याच्यामध्ये तुम्हाला टक्केवारी मिळणार आहे का हे पण तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. जर या 2 दिवसामध्ये महापौरांनी हा जो जाचक निर्णय आणि जाचक प्रस्ताव जर मागे नाही घेतला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला त्यांना सामोरं जावे लागेल. उद्या हे सभागृह बंद या नागरिकांना एकत्र घेऊन, विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन हे सभागृह बंद पाडण्यात येईल. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि तात्काळ हा प्रस्ताव मागे घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि इथल्या विरोधी पक्षांनाही विरोधी करतो की तुम्ही जर हा मुद्दा जर धरू शकत नसाल तर तुम्ही पद सोडा, राजीनामे द्या आणि सरळ तुम्हाला या ठिकाणी पेन्सिल आणि पाटपचं वाटप या वंचित बहुजन आघाडीच्या पद्धतीनं फुकटमध्ये करू. आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे महापौर साहेब आहेत, त्यांनी म्हणले की शाळा विकायच्या आहेत, ग्राउंड विकायचे आहेत, मैदानं विकायचे आहेत. मग तुम्ही महापौर झाला ती शाळा विकायसाठी झालात का? शाळा विकायच्या नसतात, शाळा वाढवायच्या असतात, तरच सोलापूर शहराचा विकास होईल. तुम्ही मुळापासून तुम्ही शाळा बंद केल्यानंतर या सोलापूर शहरातील विद्यार्थी शिकायचे कुठं? तुम्ही या शाळा विकून सोलापूर शहराला अडाणी करण्याचा प्रयत्न करलात, अज्ञान करण्याचा प्रयत्न करलात. आज आपल्या महाराष्ट्रातील काही महापुरुषांनी आपले घरं विकले, सोनं दागिने विकले आणि स्वतःच्या जमिनी विकून त्यांनी संस्था उभा केल्या आणि या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला त्यांनी घडवलं आणि आपला महाराष्ट्र भारत देशामध्ये महाराष्ट्राचं नाव त्यामुळे झालेलं आहे. आणि भाजपचे सरकार जे आहे आता त्यांना फक्त आजपर्यंत एअरपोर्ट विकले, रेल्वे विकले, सगळे विकले, आता सोलापूर शहरातल्या शाळा पण विकाल्यात. त्यांना लाज वाटली पाहिजे की विद्यार्थ्यासाठी शाळा विकल्या नाही तर बांधल्या पाहिजे. कालच तुम्ही अक्कलकोट तालुक्यामधील ती बबलाच्या गावामधील जी शाळा आहे ती शाळा पडून तिथं 12 विद्यार्थी जखमी झाले आणि 2-4 शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत.
पहिल्यांदा ह्या भाजप सरकारचा मी पहिल्यांदा जाहीर निषेध करतो की आपण ह्या महाराष्ट्राला किंवा शहराला शिक्षणापासून वंचित करण्याचा तुमचा एक खूप मोठा डाव आहे. कारण इथं जर विद्यार्थी शिकला आणि तर माणूस शिकला तर तुमच्या पाठीमागे कोण फिरणार नाही, कारण तुम्ही शिकलेले नाहीत. तुम्हाला जर एवढं शहराचा उत्पन्न वाढवायचं असेल तर तुमचे हॉटेल विका, तुमचे हॉटेल आहेत, हॉटेल विका, तुमचं घर विका, तुमच्या गाड्या हजार कोटीच्या गाड्या विका. सोलापूर शहरातील सगळे नागरिक तुमचा सत्कार करतील. अहो, तुम्ही सोलापूर महानगरपालिकेची शाळा विकून तुम्हाला भेटणार काय? आणि ते तुम्ही ज्याला विकाला त्याला ₹1 ₹2 किती रुपयांनी विकाला त्याचा जाहीर आहे का? ही तुम्ही विकून एक सोलापूरचा सत्यानाश आणि वाटोळा करण्याचं काम हे भाजप सरकार करायला आहे. तुमचा स्टाईल तुमची ओळख. सोलापूरमध्ये पुरुषांसाठी खास स्टायलिश आणि प्रोफेशनल ग्रूमिंगचा नवा पत्ता CR7 मेन्स सलून. ट्रेंडी हेअरकट, परफेक्ट शेविंग आणि स्मार्ट लुक आता एकाच ठिकाणी. कटिंग शेविंग फक्त ₹170. कटिंग शेविंग कलर फक्त ₹500. कटिंग शेविंग रागा टी10 फक्त ₹450. किड स्टायलिंग हेअर कट फक्त ₹100. तसेच हायड्रा फेशियल, हेअर स्पा, फेशियल स्टीम, कर्ली हेअर स्टायलिंग आणि नॅनो प्लास्टर उपलब्ध. स्मार्ट दिसायचंय मग आजच भेट द्या CR7 मेन्स सलून, तुमचा स्टाईलचा परफेक्ट पार्टनर. वेळ सकाळी 9 ते रात्री 10. पत्ता 78 फॉरेस्ट कुमार चौक जवळ रेल्वे लाईन सोलापूर.